महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या 90व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी जाणीवपूर्वक ज्वलंत महाचर्चेचं आयोजन केलेलं आहे। बौद्ध धम्माचे नव्हेच तर सर्व विषयावरती ज्यांचा गाढा अभ्यास आहे असे झेन मास्टर सुदर्शन हे आजच्या विषयाला न्याय 100% देतील यावर माझा विश्वास आहे। म्हणून मी गुरुजींना विनंती केली की गुरुजी संकल्प रमायण बाबासाहेबांच्या ध्येयाने वाटचाल करण्याचा हा विषय घेऊन आपण आम्हाला मार्गदर्शन करावं। त्याप्रमाणे आमच्या या म्हणण्याला त्यांनी जी दाद दिली आणि या ठिकाणी ते आले, म्हणून सर्वप्रथम मी महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि त्यांना मी विनंती करतो की संकल्प रमायण बाबासाहेबांच्या ध्येयाने वाटचाल करण्याचा या विषयावरती आपण आम्हाला मार्गदर्शन करावं। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आज महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक मुख्य समन्वयक विठ्ठलराव गायकवाड यांच्या वतीने आज महामाता रमाबाई आंबेडकर यांचा 90वा स्मृतिदिन या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। हा स्मृतिदिन संपन्न करत असताना महामाता रमाबाईंनी जो आपल्या जीवनामध्ये सर्वोत्तम मोठा जो त्याग केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो कायम एक सपोर्ट किंवा कायम बाबासाहेबांच्या पाठीमागे अनेक हाल अपेक्षा सहन करून त्या उभ्या राहिल्या आणि त्यामुळेच बाबासाहेब यशस्वी चळवळ करू शकले। त्यामुळेच आज आपण व्यवस्थितरित्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या देशामध्ये अनुभवतोय। अन्यथा अत्यंत गुलामगिरीची अवस्था ही आपल्याला प्राप्त झाली असते। म्हणून आजचा दिवस एक संकल्प दिवस म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि हा संकल्प दिवस साजरा करत असताना महामाता रमाबाईंचा त्याग, त्यांनी आपल्या संसाराची कोणतीही तमाना बाळगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थी असताना नवीन त्यांचा प्रपंचाला सुरुवात झाली असताना देखील बाबासाहेबांना विदेशामध्ये शिक्षणासाठी जी परवानगी दिली, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहिल्या। इतकंच नव्हे, त्यानंतर बाबासाहेबांनी 1935 पर्यंत जी काही सामाजिक चळवळ जी आहे या चळवळीने अतिशय नेटाने आणि जोमाने बाबासाहेबांना त्यांनी साथ दिली आणि म्हणून हाच संकल्पाचा धागा पकडून आपण देखील या प्रकारचा त्याग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विजनच्या अनुसार आपण जाणे खूप गरजेचे आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची काय उद्दिष्ट होती तर स्वाभिमान निर्माण करणे। जोपर्यंत आपण स्वाभिमान निर्माण करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये अमूल्य परिवर्तन होणार नाही। पहिली गोष्ट, आपण सामाजिक गुलामगिरीतून मुक्त झाला असलं तरी मानसिक सांस्कृतिक गुलामगिरीतून आपण मुक्त झालेलं नाही आहे। म्हणून मानसिक आणि सांस्कृतिक गुलामगिरीतून मुक्त होणे ही काळाची गरज आहे आणि ती केवळ महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचारातून आपल्याला मिळू शकते। ही ऊर्जा घेऊन आपल्यातला स्वाभिमान आपण ज्वलंतपणे जागृत ठेवणे गरजेचे आहे। दुसरी गोष्ट, जातीवाद, या जातीवादाला खतपाणी न घालता हा जातीवाद या भारतातून मुक्त होण्यासाठी आपण कोणत्या स्वरूपात काम केलं पाहिजे तर कुठेही जातीवादाचं समर्थन करता कामा नये किंवा जातीवादाला पोषक असणाऱ्या राजकीय सामाजिक अशा संस्थांना, राजकीय पक्षांना आपण समर्थन देता कामा नये की ज्यांच्यामुळे ही गुलामगिरीची अवस्था आणि जातीवाद हा भोकाळू शकतो। इतकंच नव्हे तर या देशामध्ये वाढत असलेला भ्रष्टाचार, हिंसाचार किंवा आतंकवादी
जे काही हमले होतात या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे जी काही विचारप्रणाली आहे याचा संवेदनशीलरित्या आपण अभ्यास करून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले हे विजन जे आहे ते विजन लक्षात घेतलं पाहिजे आणि जातीवादातून या देशाला मुक्त करण्याचा आपण संकल्प तिसरा संकल्प केला पाहिजे जो की आपल्या सर्व पीडित किंवा जे काही बौद्ध म्हणून आपण आहोत तर यांच्यामध्ये शिक्षण जे आहे या शिक्षणाचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रचार कसा करता येईल. आज या बदलत्या सर्व सरकारी धोरणामुळे शिक्षणाची अत्यंत वाहतूक झालेली आहे. या आजच्या काळामध्ये आजच्या नवीन पिढीला आपण शिक्षण व्यवस्थितरित्या देऊ किंवा देणार नाही अशा प्रकारची शंका ही आजच्या काळात निर्माण झालेली आहे आणि म्हणून भविष्यकाळामधलं शिक्षण हे अत्यंत अवघड झालेलं आहे. सरकारी शाळा सरकारी शिक्षण योजना या सगळ्या संपुष्टात आलेल्या आहेत. आता फक्त प्रायव्हेटायझेशनमधल्या शाळा ज्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये फी घेण्याचं काम अनेक शिक्षण संस्था करतात आणि अशा परिस्थितीमध्ये प्राथमिक शिक्षण देणं देखील आपल्या मुलांसाठी अत्यंत जोखमीचं आणि जिकिरीचं काम झालेलं आहे. दुसरी गोष्ट मुलांचं उच्च विभूषित व्हायचं असेल तर त्यासाठी असणारे स्कॉलरशिप स्टायपेंड अशा योजना हळूहळू संपुष्टात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे उच्च शिक्षण परदेशात जर जायचं असेल तर त्या पण योजना सगळ्या बांधलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे जर पैसे नसतील तर आपण शिकूच शकत नाही अशी परिस्थिती आजच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे. मग आपण आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण कसं काय करणार. आज जर एका मुलाची शाळेमध्ये घातल्यानंतर त्याची जर फी 80,000 आणि 1,00,000 रुपये जर असेल तर आपण आपल्या मुलांना शिकवणार कसं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे धोरण आहे की स्टेट शॅल बी स्कायू म्हणजे प्रत्येक व्यक्तीला हे मोफत शिक्षण मिळालंच पाहिजे आणि हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कर्तव्य आहे त्यांनी हे केलंच पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका बाबासाहेबांनी संविधान निर्मिती करत असताना शिक्षणाविषयीच्या कलमाविषयी बाबासाहेब बोललेलं आहे स्टेट शॅल बी स्कायू. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपल्याला शिक्षण जे आहे ते सगळ्यांसाठी कशा पद्धतीने आपल्याला हस्तगत करता येईल यासाठी संघर्ष करण्याची गरज आजच्या काळामध्ये आहे. इतकंच नव्हे राजकीय आणि धार्मिक ज्या गोष्टी आहेत याच्यात देखील एकसूत्रपणा असणे संघटितपणा असणे खूप गरजेचं आहे. राजकारणामध्ये देखील एक शक्ती एक विचार प्रवाह वेगवेगळ्या प्रकारचे आदर्श निर्माण न करता जे देशाला तारक ठरतील अशा सर्व व्यक्तींच्या पाठीमागे आपण राहून शिक्षित हायली क्वालिफाईड अशाच लोकांना आपण या विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये पाठवण्याची गरज आहे. तरच या देशाचं कल्याण साध्य होऊ शकेल. आणि म्हणून राजकीय चळवळीचं पुन्हा एकदा रिकन्स्ट्रक्शन करणे पुनर्निर्मिती करण्याची गरज याच्या काळाची आहे. आणि धार्मिक ज्या काही संस्था आहेत की जे प्रबोधनाच्या नावाखाली फक्त भाषण आणि प्रवचन इतकंच न करता त्याची प्रॅक्टिकली चळवळ जी आहे ही सर्व विहारं जी आहे ही सर्व विहारं जिथे तिथे जे काही पुढे त्या ठिकाणी संस्था अध्यक्ष या सगळ्या लोकांच्या ताब्यात आहे त्या विहारामध्ये प्रबोधन करता येत नाही त्या ठिकाणी लोकांना जमा करता येत नाही. अशा सर्व जे ज्यांनी विहारं ताब्यात घेतली त्या विहारातनं देखील त्यांच्या ताब्यातून मुक्त करणे आणि सर्वांना ती खुली करणे सर्वांनी त्या ठिकाणी यावं. कोणतेही मतभेद न ठेवता कोणताही मानसन्मान न ठेवता त्या ठिकाणी बुद्ध धर्माचं अनुकरण बुद्ध धर्माचं प्रशिक्षण घ्यावं यासाठी देखील चळवळ करण्याची गरज आहे. म्हणून आजचा दिवस हा महामाता रमाबाईंचा 90वा स्मृतिदिन संपन्न करत असताना महामाता रमाबाईंनी केलेला त्याग रमाबाईंनी बाबासाहेबांनी दिलेली प्रत्येक अत्यंत दुःखातील सुखातील सर्व क्षणातील जी साथ आहे ही साथ आपल्याला ही प्रेरणा देते की आपण बाबासाहेबांसाठी महामाता रमाबाईंसाठी आपलं सर्वस्व अर्पण करून या सर्व समाजाचं कल्याण कसं साध्य करता येईल स्वतःचंच कल्याण कसं साध्य करता येईल या दोन्ही दृष्टिकोनातून जर आपण हा शुभसंकल्प केला आणि रमाबाईंना या निमित्ताने आपण त्या दृष्टिकोनातून जर अभिवादन केलं तर नवीन विचारांची नवीन चळवळीची ही नांदी ठरू शकतं. इतकंच मी या निमित्ताने